नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी महेश शिंगारे। माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला बायोमेडिकल इक्विपमेंटची मराठी साध्या भाषेत माहिती देत असतो आणि ह्या चांगल्या नवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटरला अपने अलार्म कधी येतो आणि CPAP मोड म्हणजे काय असते हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। या हा सिमेंस कंपनीचा सर्वो 300 व्हेंटिलेटर आहे। याला आपण CPAP मोडवरती व्हेंटिलेटर ठेवलेला आहे। CPAP मोड म्हणजे काय? कंटिन्युअस पॉझिटिव्ह सपोर्ट, कंटिन्यू प्रेशर सपोर्ट। प्रेशर सपोर्ट म्हणजे काय असतं? काही पेशंटची अशी कंडिशन असते की ते मनानं किंवा स्वतःहून 100% श्वास घेणे त्यांना पॉसिबल नसतं, मग त्यावेळी व्हेंटिलेटरचा सपोर्ट असतो। म्हणजे जरा जरी पेशंटनं श्वास घेतला तरी बाकीचा सपोर्ट व्हेंटिलेटर घेतो आणि घेतो। आणि अपने अलार्म कधी येतो की जर पेशंटनं थोडा पण श्वास घेतला नाही तर अपने अलार्म येतो। म्हणजे काय? अपने अलार्म आलाय म्हणजे पेशंटनं श्वास घेतलेला आहे। त्यावेळी मग पेशंटकडे डॉक्टरांनी यायचं आणि ट्रीट करायचं। आता ह्या टेस्टांकडे लक्ष द्या तुम्ही। हे बघा, नॉर्मल वर्किंग आहे, पेशंट श्वास घेतोय तर अपने अलार्म नाही, सगळे व्यवस्थित पॅरामीटर चालले आणि पेशंटनं श्वास घ्यायचा बंद केला टेस्ट नाही की बघा ठराविक टाईमपर्यंत व्हेंटिलेटर वाट बघतो पेशंट श्वास घेतोय का नाही। जर पेशंटनं श्वास घेतला नाही की मगच अपने अलार्म येतो। आता बघा इथे येतो बघा अपने अलार्म आला। अपने अलार्म आला म्हणजे काय झालं? पेशंटला आपण CPAP मोड चालू ठेवला आहे आणि पेशंट श्वास घेत नाही म्हणून आलं नाही। आता पेशंटनं श्वास चालू केला की अपने अलार्म गेला। धन्यवाद मित्रांनो।